मतभेद आणि मनभेद या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात. भेद दोन्हीत पण आहे, पण मतभेद हे एकमेकाबद्दल होतात आणि कालांतरानं ते मिटले जाऊ शकतात. पण मनभेद हे करून दिले जातात आणि ते शक्यतो मिटत नाही, कारण ते खोलवर माइंडमध्ये रुजवलेलं असतं. आणि जे असे मनभेद करतात आपल्याच माणसांमध्ये, तर ही माणसं आहे ना, एकतर माणूस म्हणण्याला ऐक नसतात. यांना त्यांचं ते कर्मानंतर फेडावं लागतं, पण मनभेद करून अगदी आपल्या जवळच्याच दोन लोकांची ताटातूट करतात, मनातून ताटातूट करतात. ती लोक एकमेकासमोर ठाकली, त्यांना कितीही सत्य दिसत असेल, कितीही सत्य ते अनुभवत असतील, तरी पण ते मनभेद केलेलं असतं, ते माइंडमध्ये फिक्स असतं ना, तर त्यांना ते सत्यापर्यंत पोहोचू देत नाही. आणि नेहमी ते सत्य पण असत्य असल्याचं त्यांना भासवत राहतो. भासवत असणं म्हणण्यापेक्षा ते सत्य कळूनही ते स्वीकारू शकत नाही. हा मनभेद आणि मतभेदातला फार मोठा फरक आहे. तर कुणीही कुणाच्या बाबतीत मनभेद करून देण्याआधी नक्की विचार करावा की याचे दुष्परिणाम अनेक पिढ्यांना भोगावे लागतात. कारण याच्यात एक चांगली व्यक्ती होरपळून निघते, तिचा काही दोष नसतो, फक्त तिच्या चांगुलपणावर जळणारी आणि तिच्या प्रत्येक गोष्टीत कंपॅरिझन करणारी व्यक्तीबद्दलच ते मनभेद करून देत असतात. आणि ती व्यक्ती हाकनाक ह्या अशा विकृत लोकांचा बळी पडते. तर मला असं वाटतं की कुणीही कधीही कुणाबद्दल मनभेद करू नये.